नमस्कार, मी मोहिनी पवार. माझ्या यूट्यूब चॅनल फूड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत. तर चला आपण साहित्य बघूया. साहित्यामध्ये इथे मी 4 वांगे घेतले ते 3 मी अख्खे ठेवले ते म्हणजे मधून चिरा मारल्यात आणि एकाचे मी फोडी केले ते 4 आणि एक बटाटा घेतला आहे मीडियम साईजचा, त्याचा पण मी 4 फोडी करून घेतल्या ते. इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, टमॅटो घेतलेला आहे अर्धा आणि इथे 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. इथे मी शेंगदाणे घेतले आहेत भाजून, एक अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, एक लसूणाची पाकळी घेतलेली आहे. इथे आमचा घाटी मसाला घेतला आहे घरगुती, हळद घेतली आहे पाव चमचा आणि हे मीठ घेतलं आहे चवीनुसार. तर हे आपण सगळं वाटण तयार करणार आहोत. याचं पाणी न घालता वाटण करायचं आहे, फक्त पावडर करून घ्यायची. जास्त बारीकी नाही, जास्त जाडी नाही, मध्यम पावडर करायची. तर चला आपण करून घेऊया. तर हे बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे. असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी थोडंसं मीठ घेतलं आहे कारण वांग्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत. त्याआधी थोडंसं आपल्याला मीठ लावायचं आहे. जर का मीठ नाही लावलं तर आपले वांगे खाताना आपल्याला थोडंसं अळणी लागतं त्यामुळे. तर चला आपण कृती तयार करायला घेऊ. तर हे बघा इथे मी टोपामध्ये तेल 1 पळी टाकलेलं आहे, ते तापत ठेवलं, ते तापलेलं आहे. आता आपण याच्यात आता कढीपत्ता आणि कांदा घालणार आहोत. सगळ्यात आधी गॅस स्लो ठेवायचा आहे आपल्याला. आपण थोडंसं फ्राय करून घेऊ. आता आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया. एकच बोट घ्यायचं आहे मिठाचा आणि असं घालायचं आहे त्याच्यामध्ये, ओलं बोट करून. मीठ भरून झालेलं आहे आपलं सगळ्या वांग्यांमध्ये. आता आपण मसाला भरणार आहोत. याच्या टोपामध्ये टमॅटो सुद्धा घालणार आहोत आणि त्याचसोबत ही वांगी सुद्धा घालणार आहोत. हे बटाटे सुद्धा घालायचे. आणि याचा वांग्यांचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये त्याला फ्राय करून घ्यायचं. इथे बघू शकता तुम्ही वांग्यांचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण हे मिश्रण प्लेट ह्या डिशमध्ये काढून घेऊया आणि मग नंतर आपण तेल टाकून मसाला त्याच्यात टाकून तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं. तर चला करून घेऊ. मी मसाला भाजायला ठेवलेला आहे. आधी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे पूर्ण व्यवस्थित. बघा याचं तेल सुटायला लागलेलं आहे थोडं थोडं. आता आपण याच्यामध्ये हे वांग्याचं जे आपण काढलेलं होतं मिश्रण ते घालणार आहोत आणि चांगलं एकजीव करून घेऊया त्याला. झाकण लावून याची वाफ काढून घेऊया ते. हे बघा आता इथे चांगलं तेल आपलं सेपरेट झालेलं आहे आणि चांगले वांगेसुद्धा आपले फ्राय झालेले आहेत. तर आता आपण या स्टेजला त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर पाणी आपलं आपण त्याच्यामध्ये आता पाणी घालून घेऊया. पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. जितकं तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका. आता आपण याला 10 मिनिटं झाकण लावून
शिजवून घेणार आहोत. गॅस मीडियमच ठेवायचा आहे. हे बघा गॅस मीडियम आहे. हे बघा तयार झालेलं आहे आपलं वांग्याचं भरीत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.